नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 29 सप्टेंबर 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच भारताने रेल्वेवर आधारित मोबाईल लॉन्चरवरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन सी, अग्निप्राईम. तर बघा, अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची भारताने रेल्वेवर आधारित मोबाईल लॉन्चवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, ही जी चाचणी आहे ती 24 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण ऑपरेशनल परिस्थितीत करण्यात आली आहे आणि या क्षेपणास्त्राची कमाल पल्ल्याची क्षमता सुमारे 2000 किलोमीटर इतकी आहे. म्हणजेच हे क्षेपणास्त्र सुमारे 2000 किलोमीटर इतके लांब पल्ला गाठू शकतो. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रांनो, या लॉन्चमध्ये वापरलेल्या रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर सिस्टीममध्ये कॅनिस्टराइड्स लॉन्चिंग तंत्रज्ञान, जलद प्रतिसाद क्षमता आणि कमी दृश्यतेत काम करण्याची क्षमता यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे. द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाले आहे. ते कोणाचे पुस्तक आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, किरण देसाई. तर किरण देसाई यांनी हे पुस्तक लिहिलं आहे, ज्याचं नाव आहे द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, उत्तर प्रदेशमधील किती टक्के पात्र कुटुंबाकडे PMJAY अंतर्गत किमान एक आयुष्यमान कार्ड आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन डी, 87%. तर 87% एवढ्या पात्र कुटुंबाजवळ PMJAY अंतर्गत किमान एक आयुष्यमान कार्ड आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, PMJAY म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ओके, तर ही जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. ओके, याची सुरुवात झाली होती 23 सप्टेंबर 2018 रोजी आणि नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. याचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि याचं कव्हरेज आहे, म्हणजेच याचं विमा संरक्षण कव्हरेज आहे, प्रत्येक कुटुंबासाठी दरवर्षी 5 लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले आहे. ओके, तर ही जी योजना आहे ती आयुष्यमान भारत या कार्यक्रमाचा एक भाग आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. जागतिक रेबीज दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 28 सप्टेंबर. तर दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिवस आपण साजरा करतो. ओके, तर बघा, याचं उद्दिष्ट म्हणजे रेबीज या प्राणघातक पण प्रतिबंध करता येणाऱ्या आजाराबद्दल जनजागृती करणे हे आहे. आणि 2025ची थीम आहे वन हेल्थ झिरो डेथ्स, म्हणजेच मानव, प्राणी आणि पर्यावरण या तिन्हीच्या आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घेऊन रेबीज निर्मूलनासाठी प्रयत्न करणे हा आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकतेच कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, वंदना गुप्ता. तर वंदना गुप्ता यांची नुकतीच कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. बी याचं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका. तर अमेरिका हा देश जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये पहिल्याच क्रमांकावर आहे. ओके, तर बघा, संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच USA या देशाने 16 सुवर्ण
5 रौप्य व 5 कांस्य पदक मिळून 26 पदके मिळवली आहेत. ओके, तर दुसऱ्या स्थानावर केनिया आहे आणि तिसऱ्या स्थानावर कॅनडा हा देश आहे. ओके, तर रँकिंग लक्षात ठेवा. पहिल्या स्थानावर आहे अमेरिका, दुसरे आहे केनिया आणि तिसरे आहे कॅनडा. प्रश्न क्रमांक 7 बघा. सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या भारतीयांना इंजिनिअरिंग डिझाईन श्रेणीमध्ये 2025चा IG नोबेल पुरस्काराने सन्मानित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरीलपैकी दोन्ही. तर सार्थक मित्तल आणि विकास कुमार या दोघांनाही IG नोबेल पुरस्काराने सन्मानित केले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या पुरस्काराची सुरुवात झाली होती 1991मध्ये. मार्क अब्राहम्स यांनी हे पुरस्कार सुरू केले होते आणि याचे आयोजक आहेत ॲनल्स ऑफ इम्प्रोबेबल रिसर्च हे मासिक आहे, हे या पुरस्काराचे आयोजन करते. ओके, याचे स्थळ म्हणजे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठामध्ये हा समारंभ दरवर्षी केला जातो. ओके, आणि याचे उद्दिष्ट आहे लोकांना हसविणे आणि मग विचार करायला भाग पाडणे. ओके, इम्प्रोबेबल रिसर्च म्हणजे विचित्र वेगळी पण वैज्ञानिक दृष्टीतून रोचक संशोधने प्रोत्साहित करणे. ओके, हे याचं उद्दिष्ट आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, शांती, साहित्य इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. नुकताच LEAP हा कार्यक्रम नवोपक्रमाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने सुरू केला आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कर्नाटक. तर कर्नाटक या राज्याने नुकतेच LEAP हा कार्यक्रम नवोपक्रमाला चालना देण्यासाठी कर्नाटक या राज्याने हा कार्यक्रम सुरू केला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा. भारतातील पहिली 3D प्रिंटिंग रॉकेट सुविधा कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए, अग्निकुल कॉस्मॉस. या संस्थेने भारतातील पहिली 3D प्रिंटिंग रॉकेट सुविधा सुरू केली आहे. ओके, तर नाव लक्षात ठेवा, अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने केली आहे. ओके, ही जी संस्था आहे या संस्थेने 3D प्रिंटिंग रॉकेट सुविधा सुरू केली आहे. चला बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघण्याआधी या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण. अग्निकुल कॉस्मॉस ही भारतातील एक स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्टअप आहे. ओके, आणि याची स्थापना 2017मध्ये चेन्नईतील IIT मद्रास येथे झाली होती. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा. तीर्थयात्रिकांसाठी भारताचा पहिला AI आधारित कमांड सेंटर कोठे स्थापित झाला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, तिरुमाला. तर तिरुमालामध्ये तीर्थयात्रिकांसाठी भारतातील पहिला AI आधारित कमांड सेंटर सुरू झाला आहे. ओके, स्थापित झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भारतातील पहिला AI आधारित तीर्थयात्रिकांसाठी एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर तिरुमाला, आंध्र प्रदेश येथे स्थापन करण्यात आला आहे. या केंद्राचे उद्घाटन 25 सप्टेंबर 2025 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केले आहे. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.